आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। तत्कालीन तहसीलदार नितीन देवरे, नायब तहसीलदार संदीप धारणकर यांचं निलंबन। मालेगावात बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र दिल्याचं प्रकरण भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उचलला होता मुद्दा। मुंबईत बांगलादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला। पोलिसांच्या कारवाईवेळी धक्कादायक माहिती समोर। कामाठीपुरा परिसरातील कारवाईत 5 बांगलादेशी नागरिकांसह एका दलालाला अटक। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी 2 नावात रस्सीखेच। सतेज पाटील, अमित देशमुख यांच्या नावावर विचार सुरू। सतेज पाटलांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता। व्हॉलीबॉल खेळताना तोल गेल्याने क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे जमिनीवर पडले। जो पडतो तो सावरतो, दत्तामामांची प्रतिक्रिया। दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांचं विमानतळावर शिवसेनेकडून स्वागत। स्वागतासाठी मंत्री दादा भुसे स्वतः उपस्थित। राज्यातील मोठ्या जिल्ह्यात 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमण्याच्या हालचाली। किमान 23 जिल्ह्यात 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्त करण्याची शक्यता। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सर्व विभागीय आयुक्तांना निर्देश।